श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, माणूस का एकदा निघून गेला की त्याचं महत्व फक्त काही तासांचं राहतं, काही दिवसांचं राहतं. सुरुवातीला आसवा असतात, चर्चा असतात, आठवणींना उजाळा दिला जातो. पण कालांतरानं मात्र लोक आपल्या कामात, आपल्या आयुष्यात इतके गुंतून जातात की आपली गैरहजेरी ही फक्त एक घटना राहत असते. खरं तर जग कुणासाठी थांबत नाही. आज तुम्ही नसाल तर उद्या लोक हसतील, नवीन गोष्टी बोलतील आणि तुम्ही त्यांच्या जीवन कथेतील फक्त एक जुना अध्याय ठराल. म्हणून श्रोते हो, आयुष्य इतरांना खुश ठेवण्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी, आपल्या स्वप्नांसाठी आणि खऱ्या नात्यांसाठी जगावं. कारण शेवटी आठवणीत ही फार कमी लोक टिकतात. उरलेलं सगळं काळाच्या ओघात विसरलं जातं. श्रोते हो, आणि काही गोष्टी या कायम लक्षात ठेवा. या जीवनाच्या प्रवासात कमी बोला, कधी कधी नाही म्हणायला शिका, लगेच रिप्लाय देऊ नका, कधी कधी विचारपूर्वक निर्णय घ्या, कामावर फोकस करा, वाद घालत बसू नका, जास्त ज्ञान देऊ नका, श्रीमंत बना, पुस्तकांमधून शिकत राहा, स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घाला, कमी रिॲक्ट करा, ऐकायला शिका, कोणाचीही बदनामी करू नका आणि जास्त विचार करत जगू नका. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. काही लोकांसाठी जेवढं कराल तेवढं कमीच वाटतं. तुम्ही जीवाचं रान केलात तरी त्यांचं उत्तर हे ठरलेलं असतं. उपकार थोडंच केलं का? माणूस म्हणून जन्म मिळतो नशिबानं, पण माणुसकी मिळते ती संस्कारानं. आणि जिथं माणुसकी जन्म घेते तिथं परमेश्वर हक्कानं वास्तव्य करतो. लक्षात ठेवा, भांडणं तर कारण नसतानाही होतात. शहाणे तेच जे आपण एकत्र आहोत हे लक्षात ठेवतात. बाकी जिथं इगो मोठा आणि नातं छोटं असतं तिथं प्रेम पायाखालचं होतं आणि तमाशा स्टेटस बनतो. ज्यांना आपण मनापासून महत्त्व देतो ते आपल्याला त्यांच्या रिकाम्या वेळेसाठी ठेवतात आणि आपण मात्र त्यांचं टेन्शन घेऊन स्वतःचं आयुष्य झिजवत बसतो. सत्याचा खरा वाली फक्त परमेश्वरच असतो. बाकी जेवढे आजूबाजूला फडफडताय ते सगळे संधी साधू असतात, थोडं आमिष दाखवतात आणि मग बघा निष्ठा कशी नोटांमध्ये विरघळते आणि चेहरे कसे पलटी मारतात. आईच्या वाट्याला नवऱ्याकडून सुख आलं की नाही हा नशिबाचा भाग असतो, पण मुलांकडून सुख न मिळणं हे दुर्दैवाचं नाही तर तिचं आयुष्य संपणार असतं. कारण नवऱ्याचा राग, टोमणं, मार हे सगळं गिळून ती फक्त लेकरांसाठी जगत असते. एक गोष्ट लक्षात ठेवा, तो उद्या कधीच येत नाही ज्याच्या भरवशावर तुम्ही आज काहीच करत नाही. आयुष्य थांबत नाही, थांबतो तो फक्त तुम्ही, ज्याने उद्याच्या नावानं स्वतःला फसवलंय. लायकी आणि अपेक्षेच्या पलीकडं मिळालेली बायको अहंकारी आणि बेजबाबदार नवऱ्याला सहन होत नाही. नवरा बायकोच्या भांडणात शिव्या देणं म्हणजे संसार नाही. शांत राहून ऐकून घेणं आणि प्रेमानं समजावणं हाच खरा नात्याच्या मुळाशी जोडलेला समजुतीचा दोर असतो. अक्कल सगळ्यांकडे असते, पण काही जण ती फक्त गेम खेळायला वापरतात, पण आपण मात्र ती इज्जत कमवायला वापरायची. आई शेतातली असो किंवा शहरातली, तिचं लेकरावरचं प्रेम एकसारखंच असतं. थकलेली असली तरी मुलाचं हसू पाहून ती जगायला विसरते
देव जर कुठं असेल तर तो तिच्यात असतो. वय वाढतं म्हणून माणूस समजूतदार होत नाही. वेदना जेव्हा शब्दांनाही ओलांडतात तेव्हाच कळतं आयुष्य काय असतं. ज्या माणसानं आयुष्याचं वास्तव झेललंय तोच खरं ज्ञान देतो, बाकी फक्त बोलतात. तुम्ही कितीही दानधर्म पुण्य कमवा, जर तुम्ही आई वडिलांना सांभाळण्यात असमर्थ राहिलात तर तुम्ही केलेलं दान धर्म पुण्य सगळं व्यर्थ असतं. ज्यांना स्वतःच्या खोटेपणावर पण खूप विश्वास असतो अशा निर्लज्ज लोकांसोबत वाद घालण्यात काहीच अर्थ नसतो. ज्यांनी तुमचं वाईट केलंय त्यांच्याशी वागताना देव व्हायचं नाही आणि राक्षसी नाही, फक्त माणूस म्हणून इतकंच करायचं. त्यांना त्यांच्या कर्मामध्ये सोडून द्यायचं आणि स्वतःच्या मार्गावर चालत राहायचं. सहन करण्यापलीकडं काहीच मार्ग नाही असं समजून अनेकांनी जगणंच थांबवलं. पण सत्य हे आहे, सहनशक्तीच्या पलीकडही एक आयुष्य असतं, फक्त त्यासाठी लढावं लागतं. दोन शब्दाच्या वादावर माहेरी धावणं म्हणजे समजूतदारपणा नसतो. पण नवऱ्याची साथ पाठीशी नसल्यानंतरही संसार सावरणं हेच धैर्य असतं आणि त्यालाच खऱ्या अर्थानं बायको म्हणतात. आयुष्यात निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही. तो गेल्यावर समजतं की त्यावेळेचं मोल काय होतं. नातं तेव्हा टिकतं जेव्हा माणूस गरजेपेक्षा जास्त जपला जातो. पण हल्ली नात्यांची ही एक्सपायरी डेट असते. गरज संपली की आठवण सुद्धा राहत नाही. काळजी करणारी माणसं ही मिळायला खरंच भाग्य लागतं, पण ती आपल्या जवळ आहेत हे वेळेत ओळखायला सुद्धा अक्कल लागते. प्रत्येक प्रॉब्लेमचं उत्तर हे असतंच. कधी वेळ लागतो, कधी पैसा लागतो, तर कधी योग्य माणसं. आणि या तिन्ही गोष्टी पलीकडं जो काही प्रॉब्लेम वाटतो तो खरं तर फक्त मनातला गोंधळ असतो. काही लोक स्वतःचा नीचपणा झाकायला चेहऱ्यावर मुखवटे चढवतात आणि इतरांना दोष देऊन स्वतःला देव बनवतात. पण नियती हे सगळं पाहत असते. वेळ आली की तिचा दणका एवढा लागतो की मुखवटाच काय चेहराही ओळखू येत नाही. दुसऱ्याचं दुःख म्हणजे त्याच्या कर्माची शिक्षा आणि स्वतःचं दुःख म्हणजे काळाची परीक्षा. दुसऱ्याचं आयुष्य झाडावरून पाहतात आणि स्वतः पडलं की जग चुकीचं ठरवतात. इथं लोकांना दुसऱ्याचा दोष पटकन दिसतात, पण स्वतः मात्र आरशात बघत नाही.